संजय गांधी निराधार योजना आणि या योजनेचं जेव्हा वितरण झालं म्हणजे दिव्यांग बांधवांना मागच्या काही दिवसापूर्वी, पण प्रचंड यावेळेस असे दिव्यांग बांधव आहेत की ज्यांना अजूनही एप्रिल हप्त्याचा लाभ मिळालेला नाही. या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची एक अपडेट सांगणार आहे आणि सोबत या व्हिडिओच्या नंतर आपल्या या चॅनलवर आपण एक पोल पण घेणार आहोत, त्यामध्ये पण सहभागी व्हा म्हणजे नेमकं कारण काय आहे अजून चांगल्या पद्धतीने समजेल. बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एप्रिलचा लाभ मिळाला आहे का? मी खास करून विचारतो आहे दिव्यांग बांधवांना. 2,500 रुपये लाभ. काही लाभार्थ्यांनी, खूप लाभार्थ्यांनी सांगितलं की सर मला मार्चपर्यंतचे हप्ते आले. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रचंड लाभार्थ्यांनी कॉल केले, परंतु सर्वांचे कॉल घेणं शक्य नाही. ती बाब तुम्ही समजू शकता. कारण की बघा, प्रत्येकाचा जर कॉल घेतला, कारण कॉल प्रचंड येतात, तर त्यामुळे तुमचे जे मुद्दे असतात आणि तुम्हाला माहिती आहे आपले व्हिडिओ जे आहेत अगदी महत्त्वपूर्ण असतात. आजच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला ते कळेलच, परंतु ज्यांचे मी कॉल घेऊ शकलो नाही तर त्यांनी कृपया समजून घ्या. बघा, येऊयात आपण मुख्य मुद्द्याकडे. तुम्हाला एप्रिलचा लाभ मिळाला आहे का? खास करून मी परत सांगतो आहे, दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये लाभ मिळाला आहे का? जर नसेल मिळाला तर आता मी काय सांगतो आहे ते एकदा व्यवस्थित ऐका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एप्रिलचा हप्ता जर मिळाला नसेल तर तुमचे दिव्यांग प्रमाणपत्र कोणत्या प्रकारचे हे एकदा तुम्ही तपासा. म्हणजे तुम्हाला माहीत असतं ॲक्च्युली ते कोणत्या प्रकारचं आहे काय. तर दिव्यांग प्रमाणपत्राचे 2 प्रकार असू शकतात. एक असू शकतं तात्पुरत्या स्वरूपाचं आणि दुसरे असते बघा कायम स्वरूपी प्रकारचे दिव्यांग प्रमाणपत्र. हे 2 दिव्यांग प्रमाणपत्र असतात. म्हणजे जे तात्पुरतं असतं तेच काही कालावधीच्या नंतर कायमस्वरूपी प्रमाणपत्र बनत असतं. पण काही लाभार्थी दिव्यांगचे जे आहे तात्पुरतेच त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे आणि त्या आधारावर ते लाभ घेत आहेत. पण एक इथे महत्त्वाची बाब तुम्हाला ही सांगू इच्छितो की 27 मार्च 2026ला बघा, आता काय सांगतो आहे मी व्यवस्थित ऐका. 27 मार्च 2026ला एक GR आला होता आणि त्या GRमध्ये अतिशय महत्त्वाची अपडेट आली होती आणि त्या GRमध्ये सांगितलं होतं की ज्यांच्याकडे तात्पुरते स्वरूपाचे दिव्यांग प्रमाणपत्र आहे, ज्यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपाचे दिव्यांग प्रमाणपत्र आहे तर त्यांचा लाभ बंद होण्याची शक्यता त्या GRच्या नुसार नाकारता येत नाही. आणि त्यामुळे सांगतोय की पोल जो घेणार आहे त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाची बाब सर्वांना त्या पोलच्याद्वारे पण समजेल. पण तो GR काय होता एकदा आपण वाचूयात. बघा, हा GR आला होता, मी त्याचा स्क्रीनशॉट लावतोय, तुम्ही पाहू शकता जाऊन, सध्या वेबसाईटवर पण तुम्हाला तो दिसेल. बघा, GR आला होता 27 मार्च 2026ला. म्हणजेच काय, तर मागच्याच 1 महिन्यापूर्वीच म्हणलं तरी काय हरकत नाही, कारण आता 3 तारीख आहे आजची. मग मेची म्हणजे हा मार्च महिन्यामध्ये आला होता. तर 27 मार्चला जो GR आला होता आणि या GRच्या अंतर्गत काय सांगण्यात आलेलं होतं बघा, या GRचा अंतर्गत जर आपल्याला आपण माहिती तपासली तर यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अनुसार दिव्यांगत्वाचे एकूण 21 प्रवर्गातील दिव्यांग लाभार्थी राज्य व तत्सम यंत्रणाच्या योजना व सवलती, लाभ, अनुदान वा तत्सम इतर फायदे यांचा लाभ घेण्याकरता ग्राह्य ठरवण्याबाबत. आता ग्राह्य ठरवण्याबद्दल म्हणजेच क्वालिफाय कोण असणार, पात्र कोण असणार, कोण नसणार, याबाबत हा GR होता 27 मार्चचा. आता तुम्ही म्हणाल या GRचा तर फार पूर्वीचा GR होता, याचा काय संबंध? तर या GRमध्ये 6 नंबरचा एक मुद्दा होता आणि तोच मुद्दा तुम्हाला बघा, एक ही जी मी काय बाब सांगतो आहे ही बाब अतिशय महत्त्वाचं म्हणजे याच्यावर अजून सरकारकडून स्पष्टीकरण आलेलं नाही. पण हे एक कारण असू शकतं बऱ्याचशा लाभार्थ्यांना यावेळेचा एप्रिलचा हप्ता न मिळण्यामागचं. तर ते कोणतं कारण आहे बघा, 6 नंबरमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा. 6 नंबरच्या पॉईंटमध्ये अगदी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे बघा. हा 6 नंबरचा पॉईंट याच GR मधला 27 मार्च 2026ला जो GR आला होता त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे बघा, ज्या दिव्यांग व्यक्ती कायमस्वरूपी दिव्यांग प्रमाणपत्राचे धारक आहेत, म्हणजे परमनंटवाले, ज्यांच्याकडे परमनंट दिव्यांग प्रमाणपत्र आहे तर त्यांना शासनाच्या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील म्हणजे चालू राहील. पण आता पुढे बघा, तात्पुरते म्हणजे टेम्पररी, मी सांगितलं 2 प्रकारचे असू शकतात. एक तर परमनंटवाले म्हणजे कायमस्वरूपी प्रमाणपत्र दिव्यांग आणि दुसरं ते म्हणजे टेम्पररी. मग बघा यामध्ये काय सांगितलं, तात्पुरते टेम्पररी दिव्यांगत्व प्रमाणपत्र असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना कोणताही लाभ अनुज्ञेय राहणार नाही आणि कदाचित यामुळेच एप्रिलचा हप्ता प्रचंड लाभार्थ्यांना आलेला नसावा. वेगवेगळे कारणं दिल्या जात आहेत, पण मात्र या GRमध्ये काही बाबी अतिशय महत्त्वाच्या मला वाटल्या, त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती देत आहे. तरी देखील तुम्ही एक गोष्ट महत्त्वाची कमेंट्समध्ये सांगायची आहे, जर तुमचं
प्रमाणपत्र तात्पुरत्या स्वरूपाचा असेल तर तुम्हाला यावेळेस एप्रिलचा मागच्या काही दिवसापूर्वी जे हप्ता वितरित झाला तर त्या हप्त्याचे 2,500 रुपये आले का एकदा सांगा. परत सांगतो आहे, ज्यांचं तात्पुरतं होतं दिव्यांग प्रमाणपत्र तात्पुरत्या स्वरूपाचं आहे त्यांना यावेळेचा एप्रिलचा हप्ता आला आहे का कमेंट्समध्ये सांगा. आणि ज्यांचं दिव्यांग प्रमाणपत्र परमनंट आहे असे असून देखील हप्ता आला नाही त्यांनी देखील कमेंट्समध्ये सांगा. पण एक महत्त्वाची गोष्ट इथे मी परत सांगतो आहे, ज्यांचं दिव्यांग प्रमाणपत्र तात्पुरत्या स्वरूपाचं आहे कदाचित त्यांना यावेळेचा हप्ता मिळण्याची शक्यता फार कमी दिसते आहे. तरी देखील आपण त्याचा एक पोल घेऊयात आपल्या या चॅनलच्या माध्यमातून. पण यावर अजूनही शासकीय स्तरावर कोणत्याही प्रकारचं अधिकारिक अपडेट ज्याला आपण म्हणूयात ते आलेलं नाही. पण हा GR आपला जवळचाच होता त्यामुळे ह्या GRमधला जो मुद्दा होता जो मला अतिशय महत्त्वाचा वाटला तो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे. कदाचित यामुळे प्रचंड आपल्याला क्लॅरिटी पण येऊ शकते, कारण आपण जेव्हा पोल घेणार आणि कमेंट्समध्ये पण तुम्ही सांगणार की सर माझं जे दिव्यांग प्रमाणपत्र आहे तात्पुरत्या स्वरूपाचं आहे तरी पण मला यावेळेसचा म्हणजे आत्ताच आहे मागच्या 2-3 दिवसापूर्वी जे वितरण झालं तर त्याचे मला 2,500 रुपये मिळाले. एकदा ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा नेमके कोणते कोणते कारण आहेत या व्यतिरिक्त पण आपण एक एक करून तर घेणारच आहोत, पण हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होता. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.